नमस्कार मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2027 मध्ये जर तुम्हाला इंग्लिशमध्ये 90पेक्षा जास्त मार्क पाडायचे असतील तर आजपासून रँडम अभ्यास करायचा बंद करा. म्हणजेच आज ह्या सब्जेक्टचा किंवा हा पोर्शन अभ्यास करणार, उद्या तो पोर्शन अभ्यास करणार, असा अभ्यास करणं बंद करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट इंग्लिशचा जो रोड मॅप आहे 2027च्या परीक्षेपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित होतो, तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर होता, तर ते सगळं स्टेप बाय स्टेप काय करायचं आणि काय करायचं नाही तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर तो म्हणजे तुम्हाला सिलेबस अंडरस्टँड करायचं आहे. इथं दिसते कोपऱ्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे सिलेबस अंडरस्टँड करायचं आहे. त्यानंतर स्टडी प्लॅन बनवायचा आहे आणि कॉन्सेप्ट जे आहेत ग्रामरच्या, कोणते टॉपिक आहेत, कोणता सिलेबस आहे, ते सगळं एकदम डिटेलमध्ये होईल. परत हे स्टेप्स आहेत सगळ्या जे की तुम्हाला फॉलो करायचं, प्रॅक्टिस रेग्युलरली करायची आहे. त्यानंतर मागच्या वर्षी आलेले सगळे क्वेश्चन्स PYQ सगळे सॉल्व करायचे आहेत आणि तुमचं रिव्हिजन आणि इम्प्रूव्हमेंट ह्या गोष्टींवरती तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. मग आता हे तुमचं कोर्स बुक आहे ज्याचं कव्हर पेज असं आहे, तुम्ही बघितलं असेल, नसेल तर इथून पुढं बघायचंच आहे तुम्हाला, त्याच्याशिवाय मार्क पडणार नाही. मग हा जो सिलेबस आहे आपला तर तो 3 पोर्शनमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. पहिलं तुमचं टेक्स्टबुकमधलं तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर येतं तुमचं ग्रामर आणि पुढचा पोर्शन येतो तुमचं रायटिंग स्किल. ह्या 3 पोर्शनमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असतो इंग्लिशचा. मग ह्या टेक्स्टबुकमध्ये 2 पार्ट आहेत अजून. पहिलं येतं तुमचं पोएम आणि दुसरे आहेत तर ते लेसन किंवा चॅप्टर म्हणतो आपण त्याला, आहे ना. तर टोटल 22 असे आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसते की युनिट 1 आणि युनिट 2. बघा, पहिले सांगतो तुम्हाला पोएमचं. ही जी पोएम आहे टीनेजर्स प्रेयर, त्याच्यानंतर दुसरी पोएम येते तुमची बास्केट फुल ऑफ मूनलाईट आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली, परत द ट्विन्स. या 4 पोएम पहिल्या 2 युनिटमध्ये आहे ना. तर आता काय करायचं तर तुम्हाला सर्व जे पोएम आहेत ह्या पोर्शनमधले असू द्या किंवा या पोर्शनमधली इफ पोएम असेल, त्यानंतर येते तुमची स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग ही पोएम असेल, किंवा वर्ल्ड इज माइन, त्यानंतर ओ कॅप्टन माय कॅप्टन, अशा एकूण तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि इकडच्या म्हणजेच तुमच्या युनिट 1-2 मधल्या 4 पोएम. ठीक आहे. तर ह्या 4 पोएम तुम्हाला चांगल्या अभ्यास करायचे आहेत. म्हणजेच ॲप्रिशिएशन येतं त्याच्यावरती, ॲप्रिशिएशन 5 मार्काला येतं. तर ह्या 8च्या 8 पोएमचं ॲप्रिशिएशन पाठ करून ठेवा आणि 5 मार्काला क्वेश्चन आन्सर येतं. ठीक आहे. मग हे झाले पोएम्स. मग आता राहिलेले जेवढे काही लेसन्स आहेत ते प्रत्येक लेसन व्यवस्थित रीडिंग करायचं. ओके. ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करता त्यावेळेस तुमचं रीडिंग सेन्स काय होतो, इम्प्रूव्ह होत असतो. आणि रीडिंग सेन्स ज्यावेळेस इम्प्रूव्ह होतो त्यावेळेस तुमचा ऑटोमॅटिक जो आहे तर तो रायटिंग स्किल काय होत असतं, डेव्हलप होतं. आणि वेगळा पार्ट जो असतो आपल्याला अभ्यास करायचा तर तो ग्रामरचा असतो. टेक्स्टबुकमध्ये काय करायचं तर पोएम व्यवस्थित समजून घ्या, त्या पोएमचं ॲप्रिशिएशन पाठ करा सगळ्या. त्यानंतर पोएममध्ये जे क्वेश्चन आन्सर दिले ते क्वेश्चन आन्सर व्यवस्थित करा. पुढचा लेसनचं जर म्हटलं तर तुम्हाला लेसन जे आहेत तर डेली लेसन आपल्याला काय करायचे आहेत, रीड करायचे आहेत. डेली रीडिंग करायची आहे. दररोज एक लेसन तुम्ही काय करा, रीड करा, आहे ना. ह्याच्यातले असे लेसन आहेत की जे खूप सिम्पल आहेत. तुम्ही त्या लेसन वाचत असताना त्या लेसनमधले जे हार्ड वर्ड्स आहेत, हार्ड वर्ड्स म्हणजे जे तुम्हाला हार्ड जाते ते वर्ड्स तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं. शक्यतो मराठी अर्थ लक्षात ठेवा. त्याच्या पुढं जर जायचं असेल तर इंग्लिश टू इंग्लिश वर्ड्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही 11वी-12वीच्या परीक्षा देता किंवा पुढच्या लाईफमध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा होऊन जातो, कारण याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला पुढं कुठंही. म्हणून डेली एक लेसन वाचायचा आणि त्याच्यासोबत ॲप्रिशिएशन जे पाठ झालेले त्याला रिवाईज करत राहायचा. ओके. मग पुढे येतो तुमचं पुढचा पोर्शन येतो तर तो ग्रामरचा. ठीक आहे. ग्रामर आता लेसन किती आहेत म्हटलं टोटल तर तुम्हाला 22 आहेत. त्या 22पैकी 8 पोएम आहेत. मग 22मधून 8 गेले तर तुम्हाला 14 या काय ते लेसन आहे. 14 लेसनचा आपल्याला अभ्यास व्यवस्थित करावा लागणार आहे. त्याच्यावरती 20 मार्काचे प्रश्न परीक्षेला येतात आणि पोएमवरती 10 मार्क. एकूण 80पैकी तुमच्या टेक्स्टबुकला 30 मार्क आहेत. 30 मार्क, त्याच्यामुळे त्याला दुर्लक्ष करायचं नाही. ठीक आहे. ते झाले लेसन्स. आता पुढचं पोर्शन आहे तुमचा तर तो म्हणजे ग्रामरमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत. इथं जे दिलेले टॉपिक आहेत हे सगळे ह्यांच्यावरती 100% प्रश्न असतो म्हणजे असतोच. क्वेश्चन टॅग बघा. क्वेश्चन टॅगवरती मागच्या जर क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघितले असतील तर त्या सगळ्या पेपरमध्ये क्वेश्चन टॅगवरती प्रश्न आलेला आहे. परत जिरेंड इन्फिनिटिव्ह काय असतं अंडरलाईन करा म्हणून त्याच्यावरती प्रश्न असतो.
रिपोर्टेड स्पीच, यालाच आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणत असतो किंवा चेंज द नरेशन म्हणत असतो. ठीक आहे. पुढचा येतो व्हॉइस. तर व्हॉइसवरती 2 टाईपचे प्रश्न असतात. पहिला असतो आयडेंटिफाय करायला, व्हॉइस आयडेंटिफाय करा म्हणतात, आणि दुसरा असतो चेंज द व्हॉइस. ॲक्टिव्ह दिलेलं असेल पॅसिव्ह करायचं, पॅसिव्ह दिलेलं असेल तर ॲक्टिव्ह करायचं असतं. चेंज द व्हॉइसमध्ये किंवा व्हॉइसच्या टॉपिकमध्ये 2 टाईपचे प्रश्न. पुढं नॉट ओनली बट ऑल्सो हा एक टॉपिक आहे, तर तो शुअर येतो. नॉट ओनली बट ऑल्सो सोबतच ॲज वेल ॲज टॉपिक कवर होतो, आणि त्यासोबत दुसरा एक टॉपिक होतो, तर तो म्हणजे अँड, ॲड किंवा यूज अँड असं असतं. तर हे 3 टॉपिक एकाच वेळेस कवर करा. नॉट ओनली बट ऑल्सो, अँड, ॲज वेल ॲज. पुढचा पोर्शन आहे तर अनेबल टू, एबल टू और कॅन हे यूज करायचं असतं. सेंटेन्स दिलेलं असतं, दिलेल्या सेंटेन्समध्ये अनेबल टू, एबल टू किंवा कॅन यूज करून ते सेंटेन्स पुन्हा तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे. आपण एक्झॅक्टली पेपर कसा असतो बोर्डाचा 2026चा जो पेपर आहे ना, तर तो पेपर डिस्कस करू किंवा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी. पुढं आहे टेन्सेस अँड टाईप्स. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक टेन्स आयडेंटिफाय करायचा असतो आणि दुसरा चेंज करायचा असतो. दिलेलं वाक्य जर पास्ट टेन्समध्ये असेल, सिम्पल पास्ट, तर त्याला प्रेझेंट परफेक्ट कुठल्याही एका शिल्लक राहिलेल्या 11 पैकी कुठल्याही एका टेन्समध्ये तुम्हाला तो सेंटेन्स कन्व्हर्ट करायचा असतो. 8वा येतो पंक्च्युएशन मार्क. हा 2 मार्कासाठी प्रश्न आहे, पंक्च्युएशन मार्क. पुढे येतो पार्ट्स ऑफ स्पीच. ह्याच्यामध्ये आहे ना नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब हे टॉपिक थोडे व्यवस्थित करून ठेवा. कारण नाऊनची वर्ड चेन विचारली जाते, वर्बची वर्ड चेन विचारली जाते, डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला लिहायला सांगितलेले असतात, किंवा ॲडजेक्टिव्स असे लिहा की ज्यांची शेवटी LY प्रिफिक्स सफिक्स लागलेला आहे. तर हे सुद्धा व्यवस्थित करा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, नाऊन म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय. चुकून जर तुम्ही नाऊनच्या ठिकाणी वर्बची वर्ड चेन कंप्लीट केली तर तुम्हाला 0 मार्क पडतो. एकदम सोपा प्रश्न आहे 2 मार्काचा, त्याच्यापैकी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पुढे येतो डिग्री ऑफ कंपॅरिझन. डिग्री ऑफ कंपॅरिझनमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री त्या टाईपचे 3 प्रकार आहेत. 3 पैकी एक दिलं जातं, त्यातला दुसरा प्रकार तुम्हाला ते कन्व्हर्ट करायला सांगितलं जाईल, चेंजेस करायला सांगितले जातील. पुढं आहे सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स. हे ओकॅब्युलरीचा पार्ट आहे. त्यामुळं रीडिंग करत असताना, टेक्स्टबुक ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करताना त्यावेळेस वर्ड्स लर्निंगवरती काय करा, फोकस करा. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचता त्यावेळेस हार्ड जातं. जसं जसं तुम्ही पोर्शन वाढवत जात, जसं जसं तुमचा अभ्यास वाढत जातो तसं तसं समजा पहिल्यांदा एखाद्या लेसनमध्ये तुम्हाला 50 शब्द आहेत जे की तुम्हाला येत नाहीत, अवघड वाटतं. तोच लेसन तुम्ही दुसऱ्यांदा वाचता त्यावेळेस त्यातले 40 क्वेश्चन 40 वर्ड्स तुम्हाला अवघड वाटतील. तिसऱ्यांदा ज्यावेळेस वाचता त्यावेळेस 30 प्रश्नच अवघड वाटतील. एक वेळ अशी येते की तुम्हाला तो लेसन वाचत असताना फक्त 5 ते 7 वर्ड्स असे असतात की जे लक्षात राहत नाहीत. तुम्हाला मिनिंग कळतं, सेंटेन्स वाचत असताना मिनिंग कळतं, बट तो सेंटेन्सचं मिनिंग लक्षात राहत नाही. ठीक आहे, वर्डचा जो आहे ना अर्थ लक्षात राहत नाही. प्रॉब्लेम हेच होतो. म्हणून रीडिंग रेग्युलर पाहिजे तुमची, आणि रेग्युलर म्हणजे रेग्युलर, ह्याला एक्सक्यूज नाही. जेवढी जास्त रीडिंग कराल तेवढा जास्त फायदा होतो. सेमीवाल्यांना तर खूप सारा फायदा आहे रीडिंगचा. ठीक आहे. पुढं टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये 2 प्रकारचे प्रश्न परत ओळखायला सांगितलं जातं कोणता प्रकारचा टाईप आहे, आणि दुसरा दिलेलं सेंटेन्स काय म्हणतो त्याला, दिलेलं जर सेंटेन्स तुम्हाला विधानार्थी असेल आहे ना, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल त्याला असरेटिव्ह सेंटेन्स बनवायचं, किंवा असरेटिव्ह असेल तर त्याला इम्पेरेटिव्ह बनवायचं असेल. तोच इथं खाली पोर्शन ॲड केलेला आहे. तर तो सेंटेन्स फॉर्मेशन खूप 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 महत्त्वाचं आहे. ठीक आहे. यातले एवढे जे टॉपिक आहेत ना हे 100% शुअर आहे. ओके. त्यामुळं ह्या टॉपिकचा अभ्यास चांगला करा. याच्या व्यतिरिक्त बरेच काही टॉपिक आहेत त्यांचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे झालं तुमचं ग्रामर. पहिलं बघितलं आपण टेक्स्टबुक, त्यानंतर बघितलं ग्रामर. आता इथं तुमचा पुढचा पोर्शन जो आहे तर तो म्हणजे रायटिंग स्किल, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन पेपर. ओके. टेक्स्टबुकला आपण बघितलं वेटेज 30 मार्काचं आहे. आता रायटिंग स्किलला जो वेटेज आहे ना तर ते 25 मार्कचं वेटेज आहे रायटिंग स्किलला. त्यात मी समरी ॲड केलेली आहे. 20 मार्क इथे लिहिलेत, बट समरी इथं तुम्हाला ॲड केली नाही, ती एक्स्ट्रा सांगतोय मी. आणि 5 मार्क आहे ते ट्रान्सलेशन, म्हणजे 30 आणि 30 60 मार्काचं तुमचं या ठिकाणी टेक्स्टबुक ग्रामर आणि टेक्स्टबुक आणि रायटिंग स्किल कवर होतं. राहिलेला पोर्शन जो आहे तर तो तुमचा लँग्वेज स्टडी आणि ग्रामरचा पोर्शन आहे. ग्रामर आणि लँग्वेज स्टडी एकच येतं, तर तुमचं 20 मार्काचं ग्रामर आणि लँग्वेज स्टडी आहे. म्हणून रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला 4 प्रकारचे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 5A, क्वेश्चन नंबर 5B, क्वेश्चन नंबर 6A, क्वेश्चन नंबर 6B. त्यात लेटर रायटिंग आहे. लेटरमध्ये 2 प्रकार आहेत. लेटरचे 2 प्रकार, एक तर फॉर्मल लेटर आणि दुसरा इनफॉर्मल लेटर. तुम्ही कोणताही एक प्रिपेअर करा चांगला.
तोच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने लिहायचा आहे. तुम्ही दोन्हीचा अभ्यास करा, नो प्रॉब्लेम. बट ह्या दोन्हीपैकी एक लेटर असा करा की जो परफेक्शनमध्ये परीक्षेत क्वेश्चन पेपर हातात आला की तुम्ही म्हणणार की मी फक्त फॉर्मल लेटर लिहीन, इन्फॉर्मलकडे मी बघणार सुद्धा नाही. त्यानंतर डायलॉग रायटिंग आणि स्पीच ह्या दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. 5 मार्क आहे ते सगळ्या पोर्शनला. म्हणून डायलॉग रायटिंग जर तुम्ही म्हणत असाल तर डायलॉग लिहा आणि त्याचीच प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला स्पीच लिहायची असेल तर परीक्षेत स्पीच लिहायचं आहे तर इथं प्रॅक्टिस स्पीचचीच पाहिजे. तुम्ही इथं डायलॉग रायटिंग लिहायचा विचार केला परीक्षेमध्ये आणि वर्षभर स्पीचचं प्रॅक्टिस केली, हे पॉसिबल नाही, ते तुम्हाला मार्क पडत नाहीत. म्हणून जे लिहायचं आहे परीक्षेमध्ये त्याचीच प्रॅक्टिस करा. ओके. सेम पोर्शन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ह्या 2 टाईपचे प्रश्न, एक वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. त्यामुळं सेम कॉन्सेप्ट, जर तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल लिहायचं आहे तर त्याचा अभ्यास करा किंवा तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल लिहायचं आहे त्याचा अभ्यास करा. ओके. चॉईस तुम्हाला आहे. क्वेश्चनला 5 मार्क आहे. लास्ट पोर्शन येतो तुमचा क्वेश्चन नंबर 6B एक्सपांड थीम किंवा रिपोर्ट राईटिंग. आता हे थोडं किचकट पार्ट आहे. किचकट म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक फक्त लाईन दिली जाते आणि त्या लाईनवरती तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहावं लागतं. 2 ते 3 पॅरेग्राफ लिहायचं म्हणजे गडबड होती. त्यामुळं तुम्हाला हा पोर्शन कुठून कवर होतो तर तुमचं रीडिंग स्किल चांगलं पाहिजे आणि थोडीशी रायटिंगची डेली काय करायची, प्रॅक्टिस करायची. तुम्हाला रँडम जे थॉट्स आहेत, रँडम जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकवर तुमचे थॉट्स, तुमचे जे आयडियाज आहेत तर ते पेन पेपर यूज करून तुम्हाला त्या पेपरवरती लिहायचं आहे आणि इंग्लिशमध्ये थोडासा विचार करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं असे क्वेश्चन्स काय होतात, लिहिता येतात. 5 मार्कच आहे, त्याला स्किप करता येत नाही. ठीक आहे. हे एकमेकांना ऑर होतं. लेटरमध्ये 2 प्रकार, फॉर्मल इनफॉर्मल, डायलॉग आणि स्पीचमध्ये एक लिहा. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल ह्यापैकी 2 एक लिहा. त्यानंतर एक्सपांड थीम आणि त्याला ऑर आहे न्यूज रिपोर्ट लिहा. आता यानंतर हा तुमचा 80 मार्काचा पोर्शन आहे. ठीक आहे. पेपर पूर्ण पेपर किती मार्काचा आहे तुमचा, तर टोटल मार्क आहे तर त्याला 80 मार्क आहेत. त्या 80 मार्कमध्ये तुम्हाला 6 सेक्शन आहेत. 1 2 3 4 5 6. पहिलं सेक्शन लँग्वेज स्टडी, ते कम्प्लिटली डिपेंड आहे तुमचं ग्रामरवरती, त्याला 10 मार्क आहे. ओके. त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज आहे, त्याला 20 मार्क आहेत, म्हणजे 2 टेक्स्च्युअल पॅसेज येतील तुम्हाला. परत तिसरं सेक्शन पोएट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला 2 पोएम, एक ॲप्रिशिएशन आणि एक क्वेश्चन आन्सर. ओके. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा पॅसेज असतो तो 15 मार्काचा. त्यात 10 मार्क पॅसेजला आणि 5 मार्क जे असतात ते तुमचे समरी रायटिंगला असतात. ओके. तो आपण रायटिंग स्किलमध्ये कव्हर केलेला. पुढचा क्वेश्चन रायटिंग स्किल किंवा सेक्शन पुढचा तो रायटिंग स्किलचा, तर तो 20 मार्काचा आहे. त्याच्यात लेटर येतं, वर्बल टू नॉन वर्बल येतं, डायलॉग रायटिंग येतं, रिपोर्ट रायटिंग येतं. त्या सगळ्या जे आत्ता आपण 1 मिनिटापूर्वी डिस्कस केलेल्या त्या सगळ्या गोष्टी. पुढं लास्ट सेक्शन रायटिंग स्किल, हे तर छोटा मुलगासुद्धा करू शकतो, 5वीच्या मुलालासुद्धा हे येतं. हे 5 मार्काला आहे. 2 सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे असतात, 2 काय म्हणतात त्याला प्रोवर्ब ट्रान्सलेट एक प्रोवर्ब ट्रान्सलेट करायची असते आणि 2 सेंटेन्स आणि 2 वर्ड्स, 2 मार्कासाठी वर्ड्स, 2 मार्कासाठी सेंटेन्स आणि 1 मार्कासाठी तुम्हाला प्रोवर्ब येते. मग 2 मार्कासाठी जे वर्ड्स येतात त्यासाठी 4 वर्ड्स ट्रान्सलेट करायचे असतात आणि 2 सेंटेन्स आणि 1 प्रोवर्ब. असा हा एकूण 80 मार्काचा तुमचा या ठिकाणी लेखी परीक्षा होते. लेखी परीक्षा 80 मार्काची तुमची या ठिकाणी कव्हर होते. म्हणून या पद्धतीनं व्यवस्थित स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा. त्या पहिल्या स्लाईडमध्ये जे तुम्हाला सांगितलं होतं ते सगळे पोर्शन व्यवस्थित करा. जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नालंदा कोचिंग क्लासेस हे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर परत एकदा रिवाईज करतो. पहिली जी स्लाईड होती त्या पहिल्या स्लाईडमध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणती गोष्ट, तर पहिल्यांदा सिलेबस अंडरस्टँड करा. सिलेबस काय, 3 पोर्शनमध्ये सिलेबस बघितला. त्यानंतर प्लॅनिंग बनवा व्यवस्थित, तुमच्या शाळेचं टायमिंग, ट्युशनच्या टायमिंगनुसार टायमिंग बनवा. त्यानंतर कॉन्सेप्ट जे आहेत किंवा जो प्लॉट आहे, लेसनमधला प्लॉट, पोएमचं जे मेन सेंट्रल आयडिया ते लक्षात ठेवा. परत रेग्युलर प्रॅक्टिस करायची, 2 गोष्टींची प्रॅक्टिस करायची, एक रीडिंग करायची रेग्युलर आणि दुसरं रायटिंग करायचा प्रयत्न करायचा, काहीतरी राईट करायचं. रायटिंग करायचं प्रॅक्टिस पाहिजेच. 5 ते 10 मिनिट तुम्ही डेली विचार, रँडम थॉट्स तुमचे एक्सप्लेन करा, राईट करा तुमच्या पेपरवरती, पेन पेपर घेऊन. त्यानंतर लास्ट इयरला किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत तर ते सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काय सॉल्व करायचा प्रयत्न करा. चुकू द्या बट प्रयत्न करा आणि केलेला अभ्यास रिवाईज करायचा आणि इम्प्रूव्हमेंट करायचं. जिथं चुका होत आहेत त्या चुका टाळायच्या आणि नेक्स्ट वेळेस तुम्ही काय करायचं त्याला ते चुका करायच्या नाहीत. असा हा व्हिडिओ होता 2027 बोर्ड परीक्षेमध्ये इंग्लिश
यात 90पेक्षा जास्त मार्क कसे घ्यायचे. ठीक आहे, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.